नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंगाच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्य रंगाच्या प्रत्येक भागात लेखक, कवी, कवयित्री आणि लेखिका असे आपल्याला भेटत असतात. पण लेखनातला व्यासंग करणं म्हणजे काय? किंवा लेखनामध्ये सुद्धा एक साधना करावी लागते, याचं उदाहरण खरं तर आजच्या कार्यक्रमात आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे गेली 40-45 वर्ष किंबहुना त्याहूनही जास्त अनेक वर्ष सातत्याने लिखाण करणं आणि दरवर्षी एक तरी पुस्तक आपलं आलं पाहिजे, अशी साधना ज्यांनी सातत्याने जपली, ते प्राध्यापक अशोक चिटणीस आज आपल्या सोबत आहेत आणि कवयित्री अंजली चितळे गोव्याहून आपल्याशी कनेक्टेड आहेत. दोघांचेही मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आणि प्राध्यापक अशोक चिटणीस म्हटल्यानंतर मुग्धाची आठवण झाली नाही असं होत नाही. कथाकथनकार मुग्धा चिटणीस, अभिनेत्री मुग्धा चिटणीस. खरं तर हिला जाऊन 30 वर्ष झाली. पण गेली 30 वर्ष सर तुम्ही लेखनाची जी परंपरा सांभाळलेली आहे, त्याला खरोखर सलाम आहे. आणि ही परंपरा अशीच चालू राहावी अशी सदिच्छा सुरुवातीलाच मी व्यक्त करते आणि निमंत्रित करते आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांना. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार सगळ्यांना. आणि आज एक आगळी-वेगळी परत रसायन आज आपल्या सगळ्या साहित्य रंगाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. अशोक चिटणीस जी यांचा मला वाटतं कमीत कमी 3 ते 4 दशकांचा परिचय आहेच. कारण सातत्याने माझी त्यांची ओळख झालेली आहे. त्यांचं साहित्यही जे आहे त्याचा एक वेगळाच ठसा आहे. कारण मला एक विशेष वाटतंय त्यांच्या साहित्यामध्ये, की वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रंथ आहेत त्यांचे 40 प्रकाशित ग्रंथांपैकी निवडक ग्रंथ, त्याच्यामध्ये व्यक्तिचित्रणं आहेत, निबंध संग्रह आहेत, रसग्रहणं आहेत, कथासंग्रह आहेत, काव्यसंग्रह आहेत. आणि दुसरं मला वैशिष्ट्य असं वाटतं, की ते नियतकालिकांमधून लिहिण्याच्याच बरोबर त्यांनी प्रस्तावनांचं लेखन केलेलं आहे. खरं मला सुद्धा, की आपल्याला कोणीतरी आम्हाला पण विचारतं प्रस्तावना. मला अतिशय कंटाळा येतो प्रस्तावना लिहायचा. पण ते पुस्तक वाचणं आणि मग त्याच्यावर प्रस्तावना लिहिणं आणि लेखकाला कुरूप राहील अशा पद्धतीने प्रस्तावना करणं, असं सगळं एक सातत्याने लोकांशी जोडलं गेलेलं त्यांचं मोठं नातं आहे. त्याखेरीज चित्रपटात सुद्धा तुम्ही भूमिका केलेली आहे, हे आम्हाला ओळख नव्हती. आजच्या परिचयातून ती सुद्धा ओळख सगळ्यांना मी करून देऊ इच्छिते. दूरदर्शन, आकाशवाणी, त्याचबरोबर व्याख्यानं, प्रवास करणं ठिकठिकाणी, तसंच मार्गदर्शक विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बरेचसे केलेले आहेत. त्याच्यातून लोकांशी तुमचं नातं जोडलेलं आहे. तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे गौरवास्पद म्हणता येतील असे आदर्श शिक्षक ठाणे भूषण, सुवर्ण पदक साहित्य सेवेबद्दल अशी मिळालेली आहेत. लेखनाबद्दल तुमचे खास वेगळे पुरस्कार आहेत. मला छान एक वाटलं तुमच्या परिचय तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला मिळाला आहे, त्यामध्ये पुरस्कार कशासाठी आहेत हे तुम्ही पण दिलेलं आहे. म्हणजे काही शिक्षणाबद्दलचे आहेत, काही साहित्याबद्दलचे आहेत, काही एकूण सामाजिक सेवेबद्दलचे आहेत. आणि या सगळ्या विविध पुरस्कारांच्या बरोबर तुम्ही व्यक्तींशी नातं पण फार चांगलं जोडलेलं आहे. अनेक पदांवरती तुम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वृद्ध सेवा संघ, त्याच्यानंतर लोकसेवा आयोग, शासकीय राज्य प्रौढ शिक्षण संस्था आणि विशेष म्हणजे संभाजीनगर किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्रभर तुमचा संचार राहिलेला आहे. रत्नागिरी, ठाणे, जामनेर, ठाणे. म्हणजे एका अर्थाने मी असं म्हणेन, की तुम्ही खूप वेगळ्या प्रकारनी साहित्य, कला, संस्कृती आणि विचार समाजाचे याच्याशी जोडले गेलेले एक स्वतः आधारस्तंभ आहात. तुम्ही धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे विश्वस्त आहात. मुग्धा चिटणीस गोडके कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विश्वस्त आहात. षडज पंचम प्रतिष्ठानचे विश्वस्त आहात. वृद्धाश्रमात कमलधाम याचे सल्लागार आहात. परत तुम्ही याखेरीज माध्यमिक शिक्षक आणि इतरांसाठी सुद्धा सातत्याने काम करता. आणि विशेष म्हणजे एवढं काम करून आमचा हा एक वैशिष्ट्यपूर्ण पण अतिशय आम्हाला ज्याच्याबद्दल समाधान यासाठी वाटतं, की साहित्य रसिकांना त्या साहित्यिकांचा परिचय मिळावा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांचा संवाद साधता यावा, त्यांच्याशी भेटता यावं अशी अतिशय आवश्यकता वाटत असते. खूप जण अलीकडे फॅन पण झालेले असतात, काही जण पत्र लिहितात, काही जण वेगवेगळ्या प्रकारे मेसेजेस शोधत असतात. तर त्यांना कुठेतरी अधिक कुठल्याही साहित्य संमेलनांमध्ये आपण पाहतो, की अगदी एखाद दोन नेमक्या अशा साहित्यिकांशी संवाद साधला जातो. सगळ्यांशी परिसंवादाच्या निमित्ताने बोलावं लागतं आणि त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या साहित्याला ते किती देऊ शकतील याला मर्यादा असतात. म्हणून आम्ही वेळेची मर्यादा असली
तेव्हा सुद्धा आम्ही या संदर्भामध्ये खूप म्हणजे गेले वर्षभर मध्ये 50-52 असे एपिसोड केले आणि त्या YouTubeवरती आणि विविध माध्यमांवर मांडतो. तर नक्कीच तुमच्या भेटीने रसिकांना आनंद होईल. अंजलीताई चितळे या गोव्यामध्ये निवासी आहेत. त्याच्यानंतर गोव्याच्या तिथल्या मला माहिती आहे तिथल्या परिस्थितीमध्ये बाहेरचे आणि आतले असं थोडंसं एक असते सीमारेषा. पण आम्हाला गोवा आपलाच वाटतो. म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम एकतर्फी पण असू शकतं. जसं गोव्याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच एकतर्फी प्रेम आहे आणि गोव्यात सुद्धा तेवढंच मराठी जीवनाशी जोडलेली आणि देशाच्या पटलावर सुद्धा काम करणारे अनेक व्यक्ती आहेत आणि गोव्याची जी भाषिक स्वतःची आयडेंटिटी आहे, त्याचाही आपण सन्मान करतो. विशेष म्हणजे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये एम-एस-सी केलेलं आहे, बी-एड केलेलं आहे आणि रसायन तुमचं जे आहे, रसायनशास्त्र केमिस्ट्रीचं मग याच्या संदर्भामध्ये थोडी मला माहिती आहे. माझी बहीण फार्मासिस्ट असल्यामुळे तिनी डॉक्टरेट केलेली आहे, तर त्याच्यामुळे थोडं हे विषय माहिती आहे. मी स्वतः सायन्स स्टुडंट आहे. पण त्या केमिस्ट्रीमधून या सगळ्या विषयाच्याकडे आणि खास करून चित्र हौशी चित्रकार म्हणून त्यामध्ये तुम्ही स्वतःला जे व्यक्त करताय आणि त्यामध्ये त्याचं परत कार्यशाळेचं टीव्ही चॅनलसाठी रिपोर्टिंग करणं, त्याचबरोबर संगीताच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही आवड म्हणजे तुमच्यामध्ये मी असं म्हणेन की सर्जनशीलतेचं रसायन आतमध्येच आहे. त्यामुळे तुम्ही रसायनशास्त्रात जरी पदवी घेतली असली आणि काम असलं, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील नाटक, या महानायक नाटकामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, त्याला बक्षीस मिळालेले आहे. वाचकांच्या चळवळीमध्ये आपण जसे आहात, तसं ऑल गोवा केमिस्ट्री असोसिएशनच्याही आजीव सदस्य आणि उपाध्यक्ष आहात. तसंच गोवा विद्यापीठात एकूण कार्याबद्दल आपण जोडल्या गेलेल्या आहात संस्कारामध्ये आणि अंजली चितळे तुमच्या कविता पाहिल्या तर आता आम्हाला आज रसिकांना एक खूप उत्सुकता आहे त्या संदर्भामध्ये कारण एक वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणामध्ये आविष्कार जो असतो, तो निसर्ग, आसपासचं वातावरण, तिथली माणसं याचा आविष्कार वेगवेगळ्या प्रकाराने कवितांमध्ये होत असतो. पण मला खूप कौतुक वाटते, की तुम्ही ट्रेकिंगमध्ये जाता, अष्टपैलू म्हणून हे करतात. आमच्याकडे पूर्वी घरात एक घरगुती गोष्ट सांगते, की कोणी नवीन जावई घरामध्ये आला, की त्याचं सगळे वर्णन करायचं, की तो घोड्यावरही बसतो, तो तलवारी चालवतो, तो सर्वच करतो, तो शूर पण आहे, तो संगीतही म्हणतो. तशा तुम्ही एक अष्टपैलू म्हणता येईल असं व्यक्तिमत्व तुमचं दिसतं आहे आणि त्यामध्ये कविता लेखनमध्ये पूर्वप्रकाशित साहित्यामध्ये पहिल्यातले हंस नावं सुद्धा किती सुंदर आहेत तुमच्या कविता संग्रहांची. सरोवर गाते आहे आणि यांचं जे लिखाण आहे चिटणीसांचं त्यांच्याही कवितांच्यापैकी काही फार सुंदर कादंबरीचं नावच कवितेसारखं आहे, पंखामधले गीत संपले. त्यामुळे आपल्याला एक आगळीवेगळी प्रकारची व्यक्तिमत्व भेटलेली आहेत आणि आपला परिचय करून देत असताना एक चांगलं होतं, की आम्हाला सुद्धा समृद्ध झाल्यासारखं यासाठी वाटतं, की एवढी ओळख माणसांची करून द्यायला वेळ पण नाहीये अनेक जणांना, आम्हालाही काही वेळेला वेळ होत नाही किंवा आपण भेटलो तरी त्या व्यक्तीचं एवढं मोठं सगळा परीघ आहे कर्तृत्वाचा, याच्यापर्यंत आपण पोहोचलेलो असतं तसं नाहीये आणि अशा वेळेला आपण म्हणालात अशोकजी, की तुम्हाला माझ्याबद्दल आदर आहे. त्यामुळे मला स्वतःला आजचा दिवस माझा खूप आणि अनेक दिवस, एक वर्ष फार चांगली जाणार आहेत. कारण इतक्या महनीय लेखकांकडून आदराला प्राप्त होणं ही फार म्हणजे माझ्या दृष्टीने फार मोठी अचीव्हमेंट आहे आणि अंजली तुम्ही पण लगेच गोव्यातून तिथून जॉईन झाल्या आहात. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. उत्तरा. हो, नक्की. नीलमताई तुम्ही म्हणालात तसं दोन्ही व्यक्तिमत्व ही अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि सरांच्या बाबतीत म्हणायचं तर अनेक वर्ष सरांचा म्हणजे सुहृदांशी संबंध जसा असतो ना तसा सरांचा सगळे सुहृद जोडलेले आहेत त्यांच्याशी आणि अनेक पुस्तकं लिहिलेत. त्यात व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकांमध्ये संवादकांशी हे एक पुस्तक त्यांनी लिहिलंय आणि त्यात माझ्यावरही त्यांनी लिहिलंय. हा एक माझ्यासाठी खूप छान असा योग आहे. त्यामुळे सरांना नमस्कार करून आपण आपल्या कार्यक्रमाला सर सुरुवात करूया. वयाच्या 20व्या वर्षी सर तुम्ही पहिली कादंबरी लिहिली आणि नंतर गेल्या 60 वर्षात 40-45 पुस्तकं आणि अनेक प्रकारचं लिखाण आहे. पण ती जी पहिली कादंबरी होती, त्या कादंबरीतला काही भाग आज आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. पंखामधले गीत संपले ही तुमची कादंबरी. आपण वाचावं. ही पंखामधले गीत संपले ही कादंबरी मॅजेस्टिकच्या 1963च्या कादंबरी लेखन स्पर्धेत निवडली गेलेली आहे 250 कादंबऱ्यातून. पहिला नंबर त्यावेळेला चक्र कादंबरीला जयवंत दळवींच्या मिळाला होता आणि मधु मंगेश कर्णिकांच्या पहिल्या कादंबरीला देवकीला 3रा क्रमांक मिळाला होता आणि माझी कादंबरी निवडली गेली आणि तिचं प्रकाशन झालं. या कादंबरीचं पहिलं प्रकरण
मी आपल्यापुढे सादर करतो. एका कवी हा नायक आहे आणि कवीची डायरी म्हणून हे लिहिलेलं आहे. मराठीतली डायरी ह्या लेखन प्रकारातली पहिलीच डायरी आहे ही असं म्हणता येईल. त्यानंतर श्रीना पेंडसे आणि शन्ना नवरे यांनी डायरी या फॉर्ममध्ये कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तेव्हा कादंबरी मी वाचतो. पंखामधले गीत संपले. आज नव्या वर्षाचा पहिला दिवस. सुधा सकाळीच येऊन गेली. इतकी धांदरट विसरभोळी पोर, पण हा दिवस इतक्या कटाक्षानं कसा लक्षात ठेवते? गेली 2 वर्ष पाहतोय मी. 1 जानेवारीला येते अगदी उजाडताच. सुधाच्या हस्ताक्षरात नाव घातलेली माझी ही डायरी. 1 जानेवारीची सकाळ जणू माझ्यासाठीच सुधाच्या आयुष्यात उजाडते का? येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करणारी सुधा निष्पाप मनाची वाटते. माझ्या मनात येतं विचारावं तिला, अगं गेलेल्या वर्षाचं काय? पण असला प्रश्न मी विचारत नाही. खरं तर असे कितीतरी प्रश्न सुधाला विचारावेसे वाटतात, पण विचारायचं टाळतो मी. भीती वाटते की माझे प्रश्न कदाचित तिच्या खेळकर कोवळ्या हिरव्या मनाला चोचतील, तिला विचार आणि व्यवहार यांच्या खुपणाऱ्या वास्तव सृष्टीत उतरवतील. तिचं स्वप्नमय व्यक्तित्व माझ्या प्रश्नांनी निरपंख होईल. सुधाला नवं वर्ष आलं यातच आनंद वाटतो, सुख वाटतं. नवी पाटी आणल्यावर किंवा जूनमध्ये पहिल्या दिवशी नव्या वर्गात बसल्यावर जसं बालमन हुरूरतं तसं तिचं होतं. नव्या वर्षाचं कौतुक मलाही वाटतं, पण त्या कौतुकापेक्षा गेलेल्या वर्षाचं शल्य अधिक तीव्र असतं. ही माझ्या मनाची घालमेल घडण सुधाला समजत नाही. सुधाला माझ्या मनाची घडण समजत नाही असं मी म्हणतोय, पण सुमाला तरी ती कुठे समजली होती? डिसेंबरची गोष्ट. 31 डिसेंबरला मी सबंध दिवस बेचैन होतो. सुमाच्या ते लक्षात आलं. तिने विचारलं होतं, आज बरं नाही का वाटत? बरं न वाटण्याचाच हा दिवस असतो माझ्या आयुष्यात. म्हणजे अगं इतकी घाबरतेस काय? आज 31 डिसेंबरनं वर्षाचा हा सरता दिवस मला हलवून जातो. मनात उगाचच काहीतरी हरवल्याचा, दुरावल्याचा सूर उमटतो. वाटतं नववर्ष येऊच नये, पण ते येतं. यावर सुमा धर्मनिष्ठेनं म्हणाली, अहो पण नवीन वर्ष येणार आहे ते इंग्रजांचं, आपलं नववर्ष येतं ते चैत्रात. मला यावर काहीच बोलायचं नव्हतं. चर्चा वाद घालण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. मला समजवावं, हसवावं, वेगळ्याच वातावरणात न्यावं म्हणून दिवस गेलेली सुमा जवळ येत लाडीकपणाने मला स्पर्श करीत म्हणाली होती, आता येणाऱ्या दिवसाचं माणसांचं स्वागत करायचं, त्याची तयारी ठेवायची की वेड्यासारखं वर्ष संपलं म्हणून रुखरुखत राहायचं? मी तिला जवळ घेत तिच्या नजरेचा ठाव घेतला. क्षणभरच तिनं धिटाईनं पाहिलं. दुसऱ्या क्षणी तिच्या तेजस्वी कांतीवर लज्जेचा मुलामा चढला आणि मग कोजागरीची रात्र साजरी करावी तशी ती रात्र आम्ही साजरी केली. कालचाही दिवस आणि रात्र पंचेंद्रियात प्राण आणून भोगली. सुमा गेल्यापासूनची 3 वर्ष अशीच एकट्यानं भोगली. काल भल्या पहाटे उठलो होतो. पहाटेनं आपल्या आधी उठण्याऐवजी आपण पहाट पाहायला उठावं असं वर्षातून एकदाच घडवणारा कालचा दिवस होता. अंधारातच आंघोळ करून बाहेर पडलो. कवितेसारखं दिसणारं स्पर्श करणारं धुकं डोळ्यांशी खेळत होतं. बापटांच्या वाडीतील रातराणी अजूनही रात्रीच्या स्वप्नांशी चाळा करीत अर्ध निद्रेत होती. वाटलं तिच्या हनवटीला हात लावून हलवून विचारावं, अगं उठतेस ना? वर्ष संपणार आहे आज. उद्यापासून नवं वर्ष येईल. उठ ना. पण नाही उठवली तिला. निजू दिली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुमाला अशीच तृप्त निद्रेत निजू देऊन हलकेच उठलो होतो. तसाच हलक्या पावलानं पुढे गेलो, पण मनात रातराणीचाच विचार होता. वाटलं उठवायला हवं होतं तिला. का नाही म्हटलं तिला, हे अडसुटले उठ. अगं असं काय करतेस? मनात आलं, नाही हलवलं, उठवलं तेच ठीक. कदाचित ती सुमासारखीच म्हणाली असती, आपलं कुठलं आलंय नवं वर्ष? आपलं वर्ष चैत्रातच सुरू होतं. उद्या कुठं आहे चैत्र? रातराणीने असं म्हटलं असतं आणि मग शेजारच्या निंबानं तिला अधिकच कुशीत घेतलं असतं. आज जानेवारीची 5 तारीख. तारखेचा उल्लेख करावा लागतो मधून मधून या सुधाच्या डायरीत, कारण कोऱ्या पानाच्या वहीची ही डायरी तिच्या मतानं मला फार योग्य आहे. रोजच्या रोज माझ्या हातून लिहिणं होत नाही. एखाद दिवशी लिहितो, पण मनसोक्त लिहितो. आखीव डायरीत हे कसं जमावं? पहिल्या वर्षी अशी डायरी तिनं मला देऊन त्याचं जे समर्थन केलं ते ऐकून गंमत वाटली होती. माझ्या बाबतीत सुमानंतर विचार करणारी सुधा. हो, मावशी आहे. ती बिचारी एवढं जीवापाड प्रेम करते, हवं नको बघते आणि मी आपला सुधा करीत राहतो. आज अरविंद आला होता. हल्ली त्याचं येणं हुकमी नाही.
पूर्वी रोज येणारा अरविंदा हल्ली 2-4 दिवसात फिरकतच नाही. आला की खूप बरं वाटतं. त्यालाही आणि मलाही. खूप गप्पा मारल्यास तो आला की घर भरून जातं, फुलून जातं. मावशीलाही माझ्या साऱ्या मित्रमंडळीत सर्वात प्यार अशी 2च माणसं आहेत, अरविंदा आणि सुधा. आल्या आल्या अरविंदा म्हणाला, काय कविराज, कसं चाललंय? कसं गेलं वर्ष? कसं आलंय नवं वर्ष? मी म्हटलं, अरे अद्याप 31 डिसेंबर संपल्यागत मला वाटतच नाही. त्या दिवसातच मी डुंबतोय. 1 जानेवारीची चाहूलच जणू लागू नये असं वाटतंय. 31 तारखेच्या आवरणात गुरगटून पहुडलेलं मन नव्या वर्षात यायला तयार नाही. माझं शेवटचं वाक्य संपण्यापूर्वीच आत येणाऱ्या सुधानं नेहमीच्या अवखळ मुद्रेनं विचारलं, कोण नव्या वर्षात यायला तयार नाही बाई? अरविंदानं तिच्याच सुरात विचारलं, इथे सारे पुरुष आहेत बाई, तुम्हाला कोण बाई वाटल्या बाई? सुधाला एवढा हा विनोद हसायला पुरेसा होता. बारीकशा कारणानं दुखावणारी, नाराज होणारी सुधा बारीकशा वाक्यानं हसतेही, मनसोक्त हसते. श्रावणातील ऊन पावसासारखं तिचं व्यक्तित्व. माझ्या अरविंदाच्या सहप्रवासात किंवा सहवासात प्राजक्तासारखं तिचं मन फुलतं. ती गेली की मी नेहमी विचार करतो, हिच्या सहवासात लहान लहान वाक्यांच्या, शब्दांच्या, एरवी सामान्य वाटणाऱ्या गुच्छांना वेगळाच आकार, वेगळाच गंध कसा येतो? एरवी विषयावरून फुलपाखराप्रमाणे उडणारी सुधा आज सुरुवातीच्याच प्रश्नावर पुन्हा हसण्याचे पंख मिटून येऊन बसली. अरे अशोक, कुणाबद्दल म्हणत होता? नवीन वर्षात यायला तयार नाही म्हणून. कुणाबद्दल म्हणत असावा? अरविंदांनी उगाचच कोडं घातलं. असली कोडी सोडवणं सुधाला जमण्यासारखं नसतं. असले प्रश्न विचारल्याशिवाय आणि सुधाला चिडवल्याशिवाय अरविंदाला गंमत वाटत नाही. अरविंदाची गंमत सुधाला नावडून ती म्हणाली, हे बघ, सांगायचं नसलं तर सांगू नको. माझ्या प्रश्नाला असली उंटाप्रमाणे तिरकी चालणारी उत्तरं नकोत. गप्पांच्या मैफलीत हा सुधाचा नाराजीचा राग मला नको वाटतो, पण तो तिला आळवायला लावल्याशिवाय अरविंदाचं समाधान होत नाही. नेहमीप्रमाणेच वातावरण निवळावं म्हणून मी म्हटलं, अगं अरविंदानं मला विचारलं नवीन वर्षासंबंधी. मी म्हटलं, माझं मन अद्याप नव्या वर्षात यायला तयार नाही. 31 डिसेंबरमध्येच रेंगाळते. असं नाही रेंगाळलात तर तुम्ही कसले रे कवी? सुधा मान वेळवावत लाडिकपणे म्हणाली. जिथे तिथे अशोकचं कवीबळ कशाला धरायचं? कवी फक्त कविता लिहिताना कवी असतो, असं त्या दिवशी कविराज अशोकच म्हणत होते. हे सुधाबाई विसरलेलं दिसतंय. आमच्या विसराळूपणाचा उद्धार करण्याची संधी तू मात्र सोडू नको अरविंदा. आणि कविता, कवी याच्या संबंधी तुला फार कळायला लागलेलं दिसतंय. सुधाने माझ्याकडे पाहिलं. मी गप्प बसलो होतो. सुधा पुन्हा कोणत्या वाक्यानं सरळ रस्त्यावर येईल याचा मी विचार करीत होतो. पण सुधाच म्हणाली, अरविंदा, आपण एवढं ज्याच्याविषयी बोलतोय तो कविराज स्वस्त आहे. काय रे अशोक, एवढे 31 डिसेंबरला घडले तरी काय? मजा असते बुवा या कवी लेखक मंडळींची, अरविंदाने म्हटलं. मजा कसली रे? सुधाने मध्येच अरविंदाला अडवलं. मजा कसली ते विचारू नकोस. पोरीबाळी नुसता जीव टाकतात या कवी लेखकांवर. अरविंदाच्या या भाष्यानं सुद्धा अंतर्मुख झाल्यासारखी वाटली. ती कितीही हसती खेळती असली तरी माझ्या संदर्भात एखाद्या मुलीचा विषय निघाला की ती अशीच अंतर्मुख होते. तिच्या मनात कुठेतरी दुखतं. तिच्यातील स्त्री जणू जागी होते. एरवी गोड वाटणारी, मृदू वाटणारी सुद्धा अशा वेळी मला कठोर आणि कटू वाटते. वा, किती विविध व्यक्तिरेखा आणि त्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे स्वभाव तुम्ही इतके बारीक सारीक टिपलेले आहेत. ते सगळं चित्रण आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि तो कवी जो 31 डिसेंबर मध्येच रेंगाळतोय तोही आमच्या समोर आला. कवीचं हे कवी मन जे आहे तेच मला वाटतं अंजलीताई तुमच्या कवितांमधनं सुद्धा आम्हाला दिसतं. आणि त्यामुळेच कविता संग्रहाची तुमची नावं मगाशी नीलमताई म्हणाल्या तसं, म्हणजे पहिला तले हंस किंवा सरोवर गाते आहे, किंवा तुमचा येणारा जो कविता संग्रह आहे ऊर्जस्व अंतरीचे, तर ह्या नावांवरनच तुमच्या मनातली जी संवेदनशीलता आहे ती कळते. तर अशाच काही प्रातिनिधिक तुमच्या कविता आता आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. पहिल्या 3 कविता सादर करा. ओके, माझ्या कविता पहिल्या 3 आहेत त्या माझ्या आगामी पुस्तकातनं आहेत. ऊर्जस्व अंतरीचे हे पुस्तक आहे आणि हे त्याचा कव्हर आहे. मगाशी उल्लेख केला नीलमताईंनी की चित्रकार आहे, तर माझ्या 4ही आतापर्यंतच्या संग्रहांवर मुखपृष्ठ हे माझी चित्र आहेत. अरे वा. ही परंपरा सांभाळली गेली असं म्हणूया आपण. कविता सादर करते.
पहिली कविता आहे, असे दाटले अंधाराचे पापणीत आवर्त. जसे निमाले गजबजलेले काठावरचे गाव, अशांत वारे असीम लाटा सुटे जळाचा ठाव. मूक होऊनी पाणी गाते उदासवाणे आर्त, असे दाटले अंधाराचे पापणीत आवर्त. गहिऱ्या पाण्यामधुनी ऐसा तिमिर उसासे देत, पडद्या मागुनी पडदे काळे काळोखे सारित. शशी मनोरम पण एकाकी नभांगणी हो मूर्त, असे दाटले अंधाराचे पापणीत आवर्त. काळोखाच्या कभिन्न राशी रात्रीच्या गर्भात, कोर विजेची लखलखणारी दूर निळ्या व्योमात. अनोळखी पण उभे राहिले आपुल्या या नात्यात, असे कसे हे घडून आले भावनात परिवर्त. असे दाटले अंधाराचे पापणीत आवर्त. ही पहिली कविता होती. दुसरी कविता आहे, समन्वयाचे अक्ष. म्हणजे बऱ्याच वेळा काही गोष्टी घडत असतात प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये, पण त्याचा ती कसा फायदा करून घेते स्वतःच्या उन्नतीसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी, असं मांडणारी, असं सांगणारी ही कविता आहे, समन्वयाचे अक्ष. तसेही कुठे असती ते प्रत्यक्ष, तुझे नि माझे समन्वयात अक्ष. ठरवूनही न भेटण्याचे क्षण, लेखाजोखा असेल कित्येक लक्ष. का टाळतो समजला कळेना तू, की लागती तुझड आंबट ती द्राक्ष. जीव जडवलास काय कुठे तू, मी इथे झाले आता प्रतिपक्ष. तू नसताना पथ जरी एकला, तू नसताना पथ जरी एकला, तरी सोयीचे वाटते हे दुर्लक्ष. एरवी एवढा एतुका ऐसा, नसता झाला खटाटोप प्रत्यक्ष. कारण शोधले मी मजला नि भेट झाली स्वतःशी, उराउरी थेट समक्ष. ही दुसरी कविता होती. आणि तिसरी कविता आहे, कृष्णमय कृष्णविवर. म्हणजे माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे ते थोडंसं त्याच्यातनं आलेलं आहे. म्हणजे ब्लॅक होल ही जी कॉन्सेप्ट आहे, ते ब्लॅक होल कॉन्सेप्ट आपल्या जीवनाशी जोडून त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. एखादा तारा स्वतःच आक्रसत आकुंचन पावतो, संकोचू लागतो. अगदी टोकाच्या अपार अंतर्यामी आकर्षणाने तो हळूहळू आक्रसतो आणि एका ठराविक वस्तुमानानंतर मग बनून जातो कृष्णविवर. आपल्या अतीव आकर्षणाने सारच गिळंकृत करत जातं हे नवनिर्मित कृष्णविवर. अगदी प्रकाश सुद्धा गिळंकृत करतं हे कृष्णविवर. जरी की वाटलं प्रकाश उजळवेल हे कृष्णविवर, तरी काळ्यामिट्ट अंधाराचं असतं काजळ काळं कृष्णमय कृष्णविवर. ठराविक वयानंतर आणि ठराविक अनुभवानंतर आपलं मनही बदलत जातं. आपला बहिर्गामी मार्ग अलगद सोडवत जातं मन स्वतःला नाना परींच्या चक्रव्यूहातून, आणि ओढ घेत राहतं मन अंतर्गामी मार्गावर स्वतःतच आक्रसत. आकुंचन पावत संकोचू लागतं, भिडू लागतं स्वतःशीच. अलगद सोडवत जातं मन स्वतःला नाना परींच्या चक्रव्यूहातून, आणि ओढ घेत राहतं मन अंतर्गामी मार्गावर स्वतःतच आक्रसत. आकुंचन पावत संकोचू लागतं, भिडू लागतं स्वतःशीच. साऱ्या विचारांना गिळंकृत करत जातं आणि मग अंतरंगी आपलं मनही बनू लागतं एक कृष्णमय कृष्णविवर. आणि मग अंतरंगी आपलं मनही बनू लागतं एक कृष्णमय कृष्णविवर. धन्यवाद. अंजलीताई, हे कृष्णविवर प्रत्येकाच्या मनात आहे, पण ते तुम्ही इतक्या सुंदर मांडलंय. आणि रसायनशास्त्राची पार्श्वभूमी असल्यामुळे ते कृष्णविवर अधिक गडद झालंय असं म्हणायला हरकत नाही. पण जसं तुम्ही म्हणालात ना, की मनाशी मनाचा संवाद सतत चालू असतो, तर मला अशोक सरांच्या बाबतीत हे कायम वाटतं, की मुग्धा एक स्वतःची तिची एक आयडेंटिटी होती. मुग्धा म्हणजे अभिनेत्री म्हणून जसं तिला माझं घर माझा संसार मध्ये आम्ही पाहिलं, कथाकथन करताना आम्ही पाहिलं होतं, आणि ती गेल्यानंतर सलग 30 वर्ष सर स्वतः आणि शुभाताई म्हणजे त्यांच्या पत्नी दोघंही दरवर्षी एक पुस्तक लिहितात. म्हणजे लेकीची आठवण अशा एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून करणं आणि 30 वर्ष हा अखंड समाधी ही चालू ठेवणं, हे खरंच सोपं नाहीये. त्यामुळे ती साधना सर तुम्ही ज्या पद्धतीने चालू ठेवली, त्याला पुन्हा एकदा सलाम करते. आणि मुग्धावर तुम्ही जे चरित्र मुग्धाचं लिहिलेलं आहे, तर मला असं वाटतं मंत्रमुग्धा यातला काही भाग आपण आम्हाला वाचून दाखवावा. आणि त्याविषयी तुम्हाला सुरुवातीला काही सांगायचं असेल तरी.
आपण ते सांगा. मंत्रमुग्ध हे पुस्तक ग्रंथालयानं मुग्धा जाऊन 21 साली 25 वर्ष झाली म्हणून माझ्याकडनं लिहून घेतलं. मी आणि माझी पत्नी शुभा चिटणीस आम्ही दोघांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ह्या पुस्तकातलंच मनोगत मी आपल्या पुढे आज सादर करणार आहे. मुग्धाने जवळजवळ भारतामध्ये 7 वर्षात 500 कार्यक्रम केले, त्यानंतर अमेरिकेतही केले. अमेरिकेतल्या टीव्हीवरही तिची मराठीतून कथाकथन झालं. आजपर्यंत न्यूयॉर्कच्या टीव्हीवरती कोणीही मराठीतून कथाकथन केलेलं नाही. हा तिचा रेकॉर्ड आहे. अनेक रेकॉर्ड तिने केले. ती BA फर्स्ट क्लास फर्स्ट होती आणि 25 वर्षाच्या सोमय्या कॉलेजच्या इतिहासात पहिल्या प्रथमच तिने असा पहिला वर्ग मिळवलेला होता. ती पहिली आली होती महाराष्ट्रात. MAलाही ती तिसरी होती. एकाच वेळी चित्रपट करत होती, एकाच वेळी कथाकथन करत होती आणि एकाच वेळी लेखनही करत होती. मी आणि माझं कथाकथन हे तिचं पुस्तक अमेरिकेला जाण्यापूर्वी तिने लिहिलेलं आहे. तर ह्या मनोगतामध्ये ह्या पुस्तकामध्ये काय आहे किंवा या पुस्तकाच्या संदर्भात आणि मुग्धाच्या संदर्भामध्ये मी अतिशय कृतज्ञतेने लिहिलेलं आहे. मुग्धाच्या आजारपणात ज्यांनी ज्यांनी तिला मदत केली त्या सर्वांविषयीची कृतज्ञता या पुस्तकातून मी सादर केलेली आहे. खरं वाटत नाही की मुग्धा जाऊन 30 वर्ष लोटली आहेत. 10 एप्रिल 96 रोजी अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिना ड्यूक हॉस्पिटलमध्ये मुग्धाने अखेरचा श्वास घेतला होता. 9 एप्रिलला भारतातून धडपडत आम्ही कसेबसे अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. मुग्धा 10 दिवस बेशुद्ध होती. अखेरच्या 8-10 तासातील व्हेंटिलेटरवर असलेल्या मुग्धाची मोठ्यानं श्वास घेण्यासाठी होणारी धडपड हताशपणे आम्ही पाहिली होती. मुग्धाच्या आजारपणात तिच्याजवळ 8-9 महिने राहून ती बरी झाल्याचं 3-4 महिने पाहून मी व शुभा भारतातील आमच्या निकडीच्या कामासाठी अल्पकाळासाठी भारतात परतलो होतो. मुग्धाचा निरोप घेऊन 1-2 महिन्यात पुन्हा येतो असं सांगून 9 एप्रिलला आम्ही पुन्हा अमेरिकेस गेलो होतो. परंतु आम्ही आलोय हे मुग्धानं पाहिलंच नाही. तिचे डोळे बंदच होते आणि अखेर श्वासही बंद पडला 30 वर्षापूर्वी. मुग्धाचं चरित्र लिहिण्याची हिंमत 25 वर्षात झाली नव्हती. तिची अक्षरशः अमेरिकेतून आलेली शेकडो पत्र आहेत, हजारो फोटो आहेत, असंख्य कॅसेट्स आहेत, वयाच्या 4-5व्या वर्षापासून लिहिलेल्या चिठ्ठ्या आहेत, लाखो आठवणी आहेत. मुग्धावर लिहायचं तर काय काय लिहायचं. ती वयानं 6 महिन्याची होती तेव्हापासून रोज माझ्यासोबत फिरायला बाहेर पडायची, सायकलच्या पुढील दांड्यावरील सीटमध्ये बसून, त्यानंतर स्कूटरवरून हँडल धरून पुढील भागात उभं राहून आणि त्यानंतर स्कूटरवर माझ्या मागे बसून. 30 वर्षे ज्या शाळेत मी मुख्याध्यापक होतो त्याच शाळेत मॉन्टेसरी ते 10वी पर्यंत माझ्याच पंखाखाली ती मोठी झाली. माझं तिचं नातं अनेक पदरी होतं. सुपीक जमिनीतून भरघोस पीक काढणारा मी शेतकरी होतो. हव्या तशा दगडमातीतून शिल्प उभं करण्याचा आनंद मिळवणारा मी शिल्पकार होतो. राम शेवाळकर म्हणायचे, मुग्धा ही अशोक चिटणीसांची बहिष्कर प्राणच आहे. शिवाजीराव भोसले म्हणायचे, बाप लेकीचं असं हेवा वाटावं असं दुर्मिळ नातं इतरत्र पाहायला मिळत नाही. कुशल शिल्पकार आणि त्यांनी साकारलेल्या विलोभनीय मूर्तीत कसं नातं असतं तसं नातं अशोक चिटणीस आणि मुग्धात आहे. मुग्धाचे दुर्मिळ गुरु कथाकथन क्षेत्रातले आणि माझे परम मित्र वपू काळे यांनी मुग्धाला जन्मापासून वाढताना पाहिली. त्यांनी मुग्धाच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली. प्रस्तावनात ते म्हणतात, एखादा मूर्तिकार मन लावून दगडातून एक शिल्प घडवतो, त्यावेळी त्या दगडाला आतून वाटायला लागतं की आपण एक चांगली मूर्ती व्हायला पाहिजे. त्यावेळी जो चमत्कार घडेल तसा चमत्कार कथाकथनाच्या क्षेत्रात मुग्धाबद्दल घडला. अशोक चिटणीस या शिल्पकाराने मूर्ती घडवली, पण त्याच वेळी आपण घडावं असं मुग्धाला वाटलं नसतं तर कित्येक पालकांचे श्रम जसे काही घरातून वाया जातात तसे या मित्राचे श्रमही वाया गेले असते. मागं उरली असती फक्त तडफड. मुग्धाच्या यशामागे अशोकचे वर्षानुवर्षाचे कष्ट, खटपटी लटपटी योजना, सातत्य आणि प्रयत्न आहेत. मुग्धाच्या आईनं मुग्धाला एकदाच जन्म दिला. व्यक्तीचा जन्म एकदाच होतो, पण व्यक्तित्वाला जन्म देणारे आईबाप अपत्याला प्रतिक्षणी जन्म देत असतात. मुग्धाच्या यशात केवळ माझा हिस्सा नाही, तिच्या आईनंही तिला अपार कष्ट घेऊन घडवलं. मुळात मुग्धा ही मला तिच्या अगदी बालपणापासून दैवी प्रसाद वाटायची. तसं मी शुभाला पुन्हा सांगायचो, मी नास्तिक नाही, परंतु कर्मकांडात पूजा अर्चा व्रतवैकल्य उपास तापास आणि पोथी पुराणात रमण्याचा माझा स्वभाव नाही. शुभाचाही स्वभाव माझ्यासारखाच आहे. मुग्धा मात्र याबाबत नको इतकी भावनिक आणि श्रद्धाळू होती, भाविक होती. या बाबतीतच काय
आयुष्यात तिच्या कोणत्याही गोष्टीला आम्ही कधी विरोध केला नाही. लहानपणी प्रत्येक माणूस कधीतरी आई वडिलांचा एखादा तरी फटका आणि रागाचे शब्द अनुभवतो, परंतु माझ्या आयुष्यात मी कधी मार खाणं किंवा रागाचं बोलणं माझ्या आईवडिलांकडनं अनुभवलं नव्हतं, कारण मी नवसाचा मुलगा होतो. माझ्या मुलींच्याही अंगाला मी कधी रागावून बोटही लावलं नाही. मुग्धा देवीचा किंवा देवाचा प्रसाद म्हणून तिच्याकडे पाहिल्यावर तिला कधी रागावण्याचा प्रश्नच नव्हता. मुग्धाच्या बाबतीत परमेश्वरानं आम्हाला भरभरून आपल्या 2 हातांनी न मागता खूप काही दिल्याची कृतज्ञता आमच्या मनात सदैव होती. तिला कॅन्सर होऊन तिचं निधन झाल्यावर आमच्या लक्षात आलं की परमेश्वराला 2च हात नसतात, 2 हातांनी तो देतो आणि मुग्धासारखी 30 वर्षाची मुलगी 4 हातांनी काढूनही घेतो. मुग्धाच्या जडणघडणीत असंख्यांचे हात आहेत. अनेक जणांच्या चिन्नीच्या घावानी मुग्धाचं शिल्प घडलंय. तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं तिनं केलं. तिनं अनेक विक्रम केले. अद्यापही तिचे विक्रम कोणी मोडलेले नाहीत. प्रस्तुत चरित्रात तिच्याविषयी खूपच थोडं आम्ही लिहू शकलो. असंख्य दिग्गज, नामवंत, सर्वसामान्य, परिचित, अपरिचित लोकांचं प्रेम, आदर, वात्सल्य आणि कौतुक मुग्धाला लाभलं. अगदी लहान वयात. तरी तिचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. नम्रता, मृदुता, लोभस, आकर्षक, गोडवा, सौंदर्य, उत्कट प्रेम, रसिकता, खवयगिरी, इतरांना स्वहस्ते केलेले पदार्थ खिलवण्याची वृत्ती, माणसांना जोडण्याची कला, असे सारे सारे गुण मुग्धाच्या एकाच व्यक्तिमत्वात होते. साहित्य, संगीत, काव्य, लेखन, चित्रपट, नाटक, पत्रलेखन या आणि अशा असंख्य गोष्टीवर मुग्धाचं प्रेम होतं. मुग्धाच्या आजारपणात माधवराव गडकरींनी नेतृत्व करून मुग्धासाठी उपचारार्थ निधी उभारणी केली. अमेरिकेत डॉक्टर रामानंद पानसे, राजन गडकरी, दिलीप, शोभा छित्रे आणि उमेश घोडके यांनी निधी उभारणी केली. आम्ही अमेरिकेत गेल्यावर माझा धाकटा भाऊ प्रफुल्ल यानं भारतात जीव ओतून निधी उभारणाऱ्या प्रतिष्ठानसंदर्भात काम केलं. माझ्यात आणि प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यात तो एक सेतू होता. आमच्यावर अक्षरशः लाखो लोकांचं ऋण आहे. अनेक जन्म आम्ही घेतले तरी ते फेडता येणार नाही. मुग्धा तशी अल्पकाळच रुग्णाईत होती. मी आजन्म आणि भविष्यातील जन्मजन्मांतरी कायम ऋणाईत असेन, अशी वेळ जगात कोणावर येऊ नये. मुग्धानं जो आयुष्याचा जोडीदार निवडला तो तिला अगदी अनुरूप ठरला. अत्यंत बुद्धिमान, वैद्यकीय पदवी पास झालेला, पण अमेरिकेत कॉम्प्युटर सॉफ्टवेअर तज्ज्ञ म्हणून ओळखला जाणारा. 1978च्या शालांत परीक्षेत तो महाराष्ट्रात 2रा आला होता. फक्त एका गुणाने त्याला प्रथम क्रमांक हुकवावा लागला. कथाकथन, वक्तृत्व आणि नाट्य दिग्दर्शनात त्यांना उच्च दर्जाची बक्षिसं मिळवली. मुग्धाचं निधन झालं तेव्हा तो फक्त 33 वर्षाचा होता. मुग्धाचं सगळंच एखाद्या कर्मयोग्यासारखंच होतं. प्रत्येक गोष्टीत स्वतःला झोकून द्यायचं आणि जीव ओतायचा. अभ्यास, पाहुणचार, मैत्री, प्रेम, माया, आतिथ्य सगळं सगळं जगावेगळं. प्रत्येक गोष्टीत 200% प्रयत्न. तिला आळस आला आहे, ती विश्रांती घेत बसली आहे किंवा तिला कंटाळ आलाय असं कधी झाल्याचं मला आठवत नाही, असं उमेश म्हणाला होता. उमेशनं लग्न न करता ईशाच्या व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित केलं. मुग्धा गेली तेव्हा ईशा फक्त 5 वर्षाची होती. तिने फुलब्राईट स्कॉलरशिप मिळवली. अमेरिकेत आज ती वकिली करते. जर्मन भाषा आणि जर्नलिझम या विषयात तिला एकाच वेळी पदव्या मिळालेल्या आहेत. न्यूयॉर्क विद्यापीठातून डॉक्टर ऑफ ज्युरिस्प्रुडन्स ही पदवी तिने मिळवली आहे. व्यायामाचा आणि ट्रेकिंगचा तिला छंद आहे. मॅरेथॉनमध्ये ती सहभागी होते. स्वभावानं अतिशय मृदू आहे. आजी आजोबा, मावशी मावस, चुलत भावंड, काका काकू यावर तिचा जीव आहे. श्रद्धाचा पती सचिन याचं तिच्यावरती मुलीसारखं प्रेम आहे. सचिन हा श्रीना पेंडसेंचा पुतण्या आहे. मुग्धानं 1982 मध्ये दिनकर गांगलेंच्या सूचनेनुसार ग्रंथालीतर्फे संयोजित ग्रंथयात्रेत प्रथम 5 दिवस कथा सांगण्यासाठी वयाच्या 17व्या वर्षी 12वीत असताना भाग घेतला. आजारपणामुळे वपू काळे ग्रंथयात्रेत जाऊ शकले नाहीत. मग दिनकर गांगलांनी वपूची जबाबदारी मुग्धावर सोपवली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अशा 3 राज्यात मुग्धांनी 18 दिवसात 16 ठिकाणी कथाकथन केलं. शहरी आणि ग्रामीण श्रोत्यांनी तिला विलक्षण दाद दिली. धन्यवाद. खरं तर असं आहे ना, किती गोष्टी वाचल्या तरी सुद्धा मुग्धाचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व एका पानागणिक खरं तर उलगडत जात आहे. त्यामुळे मूळ पुस्तक हे सगळ्या रसिकांनी, वाचकांनी वाचावं आणि मंत्रमुग्धा या पुस्तकातनं मुग्धा चिटणीस नेमकी काय होती, कशी होती, हे आणखीन उलगडलं जाईल. पण सर, तुम्ही म्हणालात तसं की संगीत असो, कथा असो, कविता असो, लेखन असो, या सगळ्यामध्ये तिला
प्रावीण्य होतं आणि मला असं वाटतं की आज अंजलीताई पण आपल्या बरोबर आहेत, त्यांनाही असंच प्रावीण्य आहे. म्हणजे चित्रकला असेल, कविता असेल, लेखन असेल, संगीत असेल, या सगळ्या क्षेत्रात अंजलीताई तुम्ही देखील पारंगत आहात. त्यामुळे मला वाटतं पुढच्या तुमच्या कवितेच्या टप्प्याकडे आपण यानंतर वळूया आणि तुमच्या पुढच्या कविता सादर करा अंजलीताई. धन्यवाद. याच्या पुढच्या कविता आहे त्या माझ्या आगामी पुस्तकातनं नॉटिकल माइल्सचा एक मोहसमुद्र या पुस्तकातनं आहेत. ह्याच्यामध्ये बॅकड्रॉप आहे तो समुद्राचा आहे आणि ही जी पहिली कविता मी त्याच्यातनं सादर करणार आहे, समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरची वाळू. आता कसं असतं, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात आसपास, आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल सुद्धा, आणि कित्येक वेळा असं होतं की आपण त्याबद्दल काहीच करू शकत नाही. तर बॅकड्रॉप समुद्राचा घेऊन हेच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरची वाळू. समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरची चंदेरी वाळू, निळे निळे आकाश, निळे निळे पाणी, अंगाला लटून जाणारे खारे वारे, कानाशी हलके कुजबुजणारे मतलई वारे, वाऱ्यावर डोलणाऱ्या माडांचे पिंजारलेले माथे, आवेगात झेपावणाऱ्या लाटांची शुभ्र आयाळ, पायाशी फुटणाऱ्या लाटांचा मंद मंदसा खळाळ आणि विरत जाणारा फेस, मावळतीच्या आकाशातली नाजूक चंद्रकोर, पाण्यावरच्या लहरणाऱ्या चंद्रवाटा, असे दृष्ट लागण्याजोगे सारे, असे दृष्ट लागण्याजोगे सारे, आणि या साऱ्याला लपेटून घेणारी अखंड समुद्री गाज. बांधतो आपण वाळूत छानसा किल्ला वा इमला, बांधतो आपण वाळूत छानसा किल्ला वा इमला, सजवतो त्याला शंख शिंपले लावून, खोदतो त्याच्या भोवतीने खोल खंदक पाण्याचा, त्याचं रक्षण करण्याकरता म्हणून. फुटणाऱ्या लाटा भरून टाकतील तो खंदक आणि किल्लाही करतील जमीनदोस्त अगदी सहज. आपण नुसतेच बघत बसू, कारण ते थांबवणं केवळ अशक्य असेल म्हणून, किंवा आपल्या आवाक्याबाहेरचं असेल म्हणून. काळही करत असतो ठिकऱ्या ठिकऱ्या आणि जमीनदोस्त कित्येक इमले आपल्या स्वप्नांचे, आणि काहीच करू शकत नाही आपण, केवळ बघत बसण्यापलीकडे. धन्यवाद. दुसरी कविता सादर करणार आहे ती आहे आटले समुद्र. आता कसं आहे, नदीचा प्रवाह बदलला किंवा रोखला म्हणताना जो समुद्र, अरळ समुद्र आहे युरेशिया खंडातला, तो आटला, म्हणजे पूर्ण त्याचं पाणी नाहीसं झालं, सुकला तो. तर त्यावरची ही कविता आहे, आटलेला समुद्र. एवढा मोठा समुद्र, त्याला एवढा मोठा करणाऱ्या अखंड वाहत्या नद्या, प्रवाहाने जर दिशा बदलली, प्रवाहात जर का आटला अथवा प्रवाह लुप्तच झाला, तर समुद्राचं अस्तित्वही धोक्यात. मध्य युरेशियन खंडातल्या अरळ समुद्रासारखं. समुद्र जाणतो मनोमन की त्याचं उड्डाणं, त्याचा उत्साह, ते फेसाळणं, त्या लाटांचं अधीर झेपावणं, सारं काही फक्त तिच्यामुळे, सारं काही फक्त तिच्यामुळे. तीच दुथडी भरली नदी, तिचा प्रेम प्रवाह जर आटला, तर कुठलं उधाण, कुठला उत्साह आणि कुठलं फेसाळणं, त्याच्या अस्तित्वाचा अंश न अंश केवळ धोक्यात आणणार. ही होती दुसरी कविता, आटलेला समुद्र. आणि नॉटिकल माइल्सचा एक मोहसमुद्र, अशी माझी ह्या पुस्तकाचं एक टायटल आहे, ते शीर्षक. तर मोहसमुद्र अशी एक कविता सादर करते, अगदी छोटीशीच आहे. मोहसमुद्र. मी इथे रोज तुझ्या किनारी येते, ह्या मऊ वाळूत निर्धास्त बसते, तुझा चटक निळा रंग बघत राहते. असं आपल्या रूपाचं गारुड करून भुलवणं, मंत्रमुग्ध करणं, संमोहित करणं अजिबातच ठीक नाही बरं का. तू एक मोहसमुद्र, आयुष्यातून उठवणारा नको होस, तर बळ देणारा हो म्हणजे झालं. बराच पल्ला गाठायचा अजून. धन्यवाद. मिती ग्रुपचं आणि उत्तरा मोने आणि नीलम गोरेताई यांचं मी धन्यवाद, आभार मानते, मला इथं तुम्ही आमंत्रित केल्याबद्दल. अंजलीताई, माझे तुमच्या सर्वांना माझेही धन्यवाद. आणि आज आपण तिघ जण भेटलात, माझा दिवस फार उजळून गेला. धन्यवाद. पण सर, योग कसे आहेत बघा. म्हणजे अंजलीताईंनी एक कविता सादर केली, समुद्राची वेगवेगळी रूपं आपल्या समोर साकारली आणि त्यात एक ओळ मिळाली, दृष्ट लागण्याजोगे सारे.
हो, म्हणजे हो. त्यांच्या कवितेतली ती ओळ मुग्धाच्या गाण्यामध्ये आपण अनुभवलेली आहे. मुग्धा होय, होय. आणि अजिंक्य देव म्हणजे यांच्यावर चित्रित झालेलं जे गाणं आहे, दृष्ट हो. लागण्या जोगे सारे. मला वाटतं ते गाणं मला आज या निमित्ताने परत आठवलं. म्हणजे अंजली त्यांच्या कवितेत पण कुठेतरी मुग्धा आहे. अ, हे नक्कीच मला वाटतं हा योग अतिशय उत्तम आहे. आणि आणि नीलमताई आज दोघांच्या मोबाईलमध्ये गुगलमध्ये हे गाणं आहे. हो, अगदी, अगदी. माझं घर माझा संसार मधलं हे गाणं अगदी प्रसिद्ध आहे. आणि नीलमताई, अंजलीताईंचा एक कविता संग्रह येत्या रविवारी प्रकाशित होतोय आणि तोही सृजन संवाद तर्फे म्हणजे गेल्या वर्षी आपल्या गेल्या भागामध्ये गीतेश शिंदे आपल्याकडे जो आला होता, त्याचं जे प्रकाशन आहे, त्या प्रकाशन गृहातर्फे अंजलीताईंचं पुस्तक येत्या रविवारीच प्रकाशित होतंय. हाही एक अचूक योग आहे. नीलमताई यांचं. आणखीन एक योग आहे की याच रविवारी 12 तारखेला माझं हो. शाळेतील गास्ती गास्ती 34 वर्ष शाळेचा इतिहास लिहिणारं एक पुस्तक आणि मधु मंगेश कर्णिकांचं लिहिलेलं चरित्र अशी 2 पुस्तकं माझी मुग्धाच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध होत आहेत. अगदी. तेही येत्याच रविवारी आहे. हो, हो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे अ, भावना या कार्यक्रमाच्या मध्ये निमित्ताने मनामध्ये आल्या आणि पंखामधली गीतं संपले. तुम्हाला पुढचं काही आपल्याला भविष्य माहिती नसतं. पण तुमच्या कादंबरीतलं जे नाव आहे ना, त्याच्याचमध्ये मुग्धाचं जाणं म्हणजे ते गीत संपल्यासारखं असल्यासारखं पुढच्या काळामधलं ते पूर्ण जाणवतंय. अत्यंत विषण्ण करणारा अनुभव. खरं तर कुटुंबियांचा मृत्यू हा आपल्या हातात नसतोच, कोणाच्याच नसतो. तसं म्हटलं तर मृत्यूचं आणि माणसाचं नातं जे आहे ते अमर नातं असं आहे, की जे कधीच संपणारं नाहीये. परंतु ज्यावेळेला अचानक आणि अत्यंत प्रिय असं एखादा तारा चमकावा तशा प्रकारचं मुग्धाचं व्यक्तिमत्व होतं. आम्ही तिच्याबद्दल ऐकून होतो, कुठे ना कुठे भेटलेली होती. पण असं खूप परिचय नव्हता कारण मधल्या काळामध्ये मी मराठवाड्यात राहिले होते. तिथून मी पुण्याला आले. परंतु तिच्यामधलं 25 वर्षांनी असं लिहावंसं तुम्हाला शक्य होणं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. याचं कारण असं, की इतक्या आपल्यामध्ये अ, आपलाच अविभाज्य भाग असणारी व्यक्ती ज्यावेळेला निघून जाते, त्यावेळेला त्यातून झालेलं प्रचंड दुःख आणि ते दुःख काही वेदना अशा असतात, की त्या संपतच नाहीत. म्हणजे त्या कायम आपल्याबरोबर मनामध्ये कायम जिवंतच असतात. त्याचं तुम्ही खूप समरसून मी वर्णन तर म्हणणार नाही, पण तुमचा आत्मानुभव तुम्ही मांडलेला आहात, मांडू शकलेले आहात आणि त्यामध्ये पहिलं जे तुमचं पंखामधले गीतं संपलेमधला जो उतारा होता, त्याच्यामध्ये सगळं कुटुंबामधली चर्चा, त्याच्यामधल्या भावना आणि मग शुभाचं गंभीर होणं, त्याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी जशा बोलक्या होत्या, तसं पुढचा जो मुग्धाच्या बद्दलचा आहे मंत्रमुग्धामधला भाग, तो एक मला असं वाटतं, की एक अजरामर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, पण इतक्या लवकर निघून जातं, त्याचा सुद्धा धक्का काही वेळेला असं असतं, की तो असं त्या क्षणी जाणवलेला असतो, परंतु नंतर अनेक गोष्टींचे वर्षामागून वर्ष जातात. तसं अत्यंत जवळचे स्वकीय, सुहृद हे सोडून बाकी मग सगळं साहित्य रूपाने किंवा अन्य आठवणींच्या रूपाने राहिलेलं असतं कायम समाजामध्ये. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं, की फार मोठी हानी मूळधाच्या निधनाने तर झालेलीच आहे. आपण कुटुंबियांच्या बरोबरच अनेक समकालीन ज्या पिढ्या होत्या, मग ग्रंथालीला तिला भेटलेली लोकं असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमांना ती गेलेली असेल आणि एवढ्या सगळ्या अनुभवाच्या नंतर ज्यावेळेला तिची आयुष्याच्या साठीचा जे सगळा तो धडपड आणि काळ जो असेल, त्याची पण वेदना मी समजू शकते. कारण आपल्याही कुटुंबातलं कुणी ना कुणी कधी आपण गमावलेलं ज्याला असतं, त्याला किती आपण त्याच्यातून उद्ध्वस्त झालेलो असतो. आणि तुम्ही म्हणालात ते एक वाक्य अगदी खूप आहे. कुठल्याही आई-बाबांच्या वाट्याला हे दुःख येऊ नये अशा प्रकारचं दुःख. पण तरी आपण बघतो, की काही सीमेवरचे जवान असतील, नक्षलवाद्यांशी तिथे संघर्ष करणारे पोलीस असतील किंवा अनेक व्यक्ती धाडसाने गोष्टींना सामोरे जातात. किंवा काही वेळेला आम्ही समाजामध्ये बघतो, की अगदी तरुण मुली डॉक्टर झालेल्या अकाली मृत्यू त्यांचा स्वतः करून घेतात. तर अशा प्रकारचे ज्यावेळेला घटना घडतात, त्यावेळेला आपल्याला खरंच त्याची उत्तरं लगेच सापडत नाहीत, की काय करायला पाहिजे. पण शेवटी व्यक्त होणं, त्यामध्ये मांडणं आणि स्वतःचं म्हणणं काय जे आहे ते हे तुम्ही खूप समर्थपणाने मांडलेले आहेत. मी तर असं म्हणेन, की एक 25 वर्षांनी का होईना तुम्ही आई-वडिलांनी दोघांनी ते लिहिणं, हा अनुभव इतर आई-वडील असे जे आहेत, की ज्यांना अशा काही कारणामुळे
मुलांना वाढवलेलं असतं. मुग्धा तर एक अतिशय अष्टपैलू किंवा शतावधानी अशा प्रकारचं तिचं व्यक्तिमत्व होतं. मला अनेक पालक असेही माहिती आहेत, की मुलं त्यांची काही विशेष गरजा असणारी असतात आणि 18 वर्ष, 20 वर्ष त्या मुलांचं संगोपन केल्यावर नंतर ते मूल शेवटी आई-वडिलांना मूल आपलं सगळ्यात प्रिय असतं. ते मूल ज्यावेळेला जातं, त्यावेळेला सुद्धा तो कायमची धडपड थांबलेली असते. अशी एका वाट्याने तुम्ही जे म्हणालात, की 2 हातांनी देतो आणि 4 हातांनी एखादी गोष्ट काढून घेतो. आपल्याला उत्तर नसतं म्हणूनच मग शेवटी आपण अशा प्रकारे स्वतःचा कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न करत असतो. पण ज्या लोकांनी त्या वेळेला तुम्हाला मदत केली, त्यांची पण तुम्ही आठवण ठेवलेली आहे आणि त्या दृष्टीने दोन्ही तुमचे जे लेखनाचे तुम्ही अंश वाचलेत, त्याच्यामध्ये अ, मुग्धाची तर आठवण आलीच परत, पण तुमच्याही लिखाणातलं मंत्रमुग्धता ही जाणवली त्यामध्ये, की मुग्धा आजही सजीव आहे तुमच्या लिखाणामध्ये आणि तुमच्या भावनांमध्ये, तुमच्या विचारांमध्ये एवढं नक्कीच म्हणता येईल. आणि त्या दृष्टीने आज आपण भेटलोय. खूप चांगलं झालं असं मला वाटतं. अंजली चितळे, "असे दाटले अंधारात अंधाराचे पापणीत आवर्त." एका अर्थाने बदलत्या आणि वेगाने चालणाऱ्या जगामध्ये नाती बदलत राहतात आणि नाती बदलत असताना असे कसे हे घडून आले भावनात परिवर्तन, असे दाटले अंधाराचे पापणीत आवर्त. काही गोष्टी व्यक्त झाल्या नाही तरी सुद्धा त्या नात्याचा पोत बदलतो, त्या नात्याचा सूर बदलतो, त्या नात्यामधली जी जिव्हाळा असतो तो बदलतो आणि तो जिव्हाळा जो बदलतो तेव्हा काही वेळेला म्हणजे माझा तर असा पण अनुभव आहे, की तुम्हाला यश मिळालं की तो सुद्धा बदलतो. म्हणजे समोरच्या माणसाचं यश स्वीकारणं हे सुद्धा अवघड असतं अनेक वेळेला, विशेषतः लिखाणामध्ये ज्यांना प्रसिद्धी मिळते हे करते. पूर्वी पण मी सांगितलं होतं, की तस्लिमा नसरीन मला एकदा भेटल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या, की प्रत्येक माझ्या एका पुस्तकाबरोबर माझा एक मित्र किंवा मैत्रीण तुटत गेले म्हणून असं. काहींना अनुभव येतो, काहींना तसं येत नसेल. ज्यांना येत नसेल ते भाग्यवान म्हणायचे. परंतु अशा प्रकारची नाती बदलतात त्याबद्दलचं अतिशय समर्थ आणि हृदयस्पर्शी कविता तुम्ही मांडलेली आहे. समन्वयाचे अक्षमध्ये सुद्धा तुम्ही शेवटी किती म्हणजे धाडस म्हणू आपण किंवा जाणीव म्हणू, अपरिहार्यता असं म्हणू आपण. शोधले मी मजला आणि भेट झाली स्वतःशी, उरी थेट समक्ष. स्वतःमध्ये त्या माणसाच्या ज्या आठवणी असतात आणि स्वतः आपण जे बदललेले असतो, तो आपल्यामध्ये झालेला बदल जो आहे तो कायम आपल्याकडे राहतो आणि मग ते कृष्णविवर तयार होतं. पुढच्या कवितेत तुम्ही जे म्हटले त्या. प्रत्येकाच्या मनामधलं जे कृष्णविवर असतं, त्याची ओळख या निमित्ताने होते. हे तुमच्या कवितांचं सामर्थ्य आहे. समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरची वाळू, आटलेला समुद्र आणि मोहसमुद्र, या सगळ्या समुद्रावरच्या ज्या कविता आहेत, त्या अर्थातच आपल्या मनातल्या सगळ्या भावना आणि त्यामधल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारने अ, कसे त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणू अनेक प्रकारचे मूड्स त्याच्यामध्ये दिसतात. शांत दुपारी तापलेला समुद्र असतो किंवा आपण समुद्रावरती जाऊन उभं राहतो आणि वाळू खालची असते आणि काही वेळेला मोठी लाट येते. गोव्यामध्येच मला अ, अनुभव आलेला आहे तिथला आणि लाट येते मोठी आणि त्यावेळेला हळू-हळू पायाखालची वाळू सरकायला लागते तुमची हळू. तर तुमच्या पायाला स्पर्श होतो. त्या पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय ते जाणवतं अगदी आणि तिथे आपल्या लक्षात येतं, की आपण ज्या जमिनीवर उभे आहोत, तीच जमीन समुद्रसुद्धा घेऊन चाललेला आहे. अशा प्रकारचे तुम्ही जे मांडलेले आहेत सगळे अनुभव, ते जगलेले आहात तुम्ही. समुद्र जगलेले स्त्री आहात, कविता आहात आणि त्यामध्ये तुम्ही जे म्हटलेले विरत जाणारा फेस आणि मावळतीच्या आकाशातले नाजूक चंद्रकोर, या सगळ्यामध्ये तुम्ही शब्दशः तो समुद्र जिवंत केलेला आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्या लिखाणाच्या बद्दल अगदी वाहून जातील किंवा हरवून जातील अशा प्रकारचं जे भावना आहे त्यामध्ये काळही करत असतो टिकऱ्या-टिकऱ्या आणि जमीन दोस्त किती किमले आपल्या स्वप्नांचे आणि काहीच करू शकत नाही आपण केवळ बघत बसण्यापलीकडे. कारण आपण शेवटी मनुष्य मात्र हा निसर्गाच्या समोर कमीच आहे कुठे ना कुठे आणि समुद्राच्या संदर्भामध्ये आपल्या भावनांचं प्रतिबिंब आपल्याला जे दिसतं ते जर का पाहिलं तर मला असं वाटतं परत मी आटलेला समुद्र आधीची जी तुम्ही कविता मांडलेली आहे की तीच दुथडी भरली नदी तिचा प्रेमविवाह जर आटला प्रेमप्रवाह जर आटला तर कुठले उधाण कुठला उत्साह आणि कुठले कोसळणे त्याच्या अस्तित्वाचा अंश केवळ धोक्यात आणणारे आणि समुद्राचं जर का फार प्रेम झालं तयार आणि सुनामी वगैरे आली तर तो समुद्र काय घडतं आपल्याला ह्याची सगळी कल्पना आहे. पण समुद्र आणि माणसाच्या भावना आणि चंद्र या सगळ्याचा मानस स्थितीशी संबंध असतो हे आता वारंवार समोर देखील आलेलं आहे आणि मोहसमुद्रामध्ये तू एक मोहसमुद्र
आयुष्यातून उठवणारा नको होस, तर बळ देणारा हो म्हणजे झालं, बराच पल्ला गाठायचा आहे अजून. अशा उद्ध्वस्त करणाऱ्या समुद्राची सुद्धा आठवण त्याच्यामध्ये येते. आणि मला नेहमी कोळी समाजाशी मी जे बोलते, त्याला ते समुद्राच्या रंगावरून ऋतू ओळखतात. म्हणजे ते कशा प्रकारचं पाणी झालंय त्यानुसार त्यांना चांगलं कळतं. किंवा पक्षीसुद्धा आपण बघतो, समुद्राचे रंग बदलतात तसतसे वेगवेगळे पक्षी आलेले दिसतात. असं एक अवीट आणि अजब असं जे नातं आहे सगळं आपल्या माणसाच्या मनाशी, त्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या सगळ्या कविता वाचल्या, असे दाटले, अंधाराचे, पापणीचे आवर्त, समन्वयाचे अक्ष, कृष्णमय कृष्णविवर, आणि समुद्र किनारा आणि किनाऱ्यावरची वाळू, आटलेले समुद्र, खूप एक सर्जनशीलता. आणि आपल्या कवितेमध्ये प्रत्येक कवी हा स्वतंत्र आणि स्वयंभूच असतात. परंतु तरी मला ग्रेस आणि विंदा करंदीकर या दोघांच्याही कवितांची आठवण तुमच्या कवितांच्या मधून झाली. म्हणजे अजिबात अनुकरण नाही म्हणणार मी, पण त्या प्रकारचं मूड आणि त्या प्रकारचं साम्य होता येणं त्यामध्ये, आणि शब्दांच्या पलीकडे जाऊन अर्थ शोधावासा वाटणं कवीला, आणि त्याचबरोबर त्या कवितेबरोबर भावना सुद्धा प्रतिबिंबित झाली असं वाटणं, हे खूप मोठं यश असतं मला असं वाटतं. आणि त्या दृष्टीने अशोक चिटणीस आणि अंजली चितळे या दोघांनी आज अतिशय विलक्षण आणि वेगळ्या प्रकारचे अनुभव मांडले. आणि अशोकजी, तुमचा तर अनुभव वाचून आज जे पालक किंवा जे लोक आहेत ऐकतील बोलतील, तर त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अंजली, तुम्ही जे मांडलेलं आहे त्याच्यामुळे त्यातून त्यांना आत्मप्रतीती आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं एक सामर्थ्यशाली लिखाण करणारे दोघांचं उदंड लेखन आणि उदंड अभ्यास. पण अशोकजी, तुमचं तर आयुष्य समर्पित तुम्ही सगळ्या लिखाणाला आणि व्यक्त करण्याला केलेलं आहे. आणि अंजली, तुम्ही तुमचं जे रसायन आहे सगळं चित्राचं, संगीताचं, या सगळ्याला पण मी आपल्याला दोघांनाही मनापासून शुभेच्छा देते. आणि गोव्यामध्ये सर्जनशील एवढी माणसं जन्मतात का नाही किंवा जगू शकतात, त्याचं गोव्याच्या मातीला किती द्यायचं क्रेडिट हा सुद्धा प्रश्न पडतो. पण नक्की ते सुद्धा असू शकतं असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा आणि अभिनंदन. नीलमताई बोरकरांनी म्हटलेलंच आहे ना, माझ्या गोव्याच्या भूमीत. त्यांना गड्या नारळ मधाचे म्हणता म्हणता माणसंही मधाळ कशी तयार होतात, हे बोरकरांनीही वारंवार म्हटलेलं आहे. आणि वा. त्याप्रमाणे अंजलीताई, तुमचाही सहभाग महत्वाचा आहे. अंजलीताई, तुमची पुस्तकं कुठे मिळतील? म्हणजे आज काही कविता तुम्ही वाचून दाखवल्यात, पण मुळापासून कविता संग्रह जर मिळवायचे असतील तर कुठे मिळतील, त्याबद्दल आम्हाला थोडी अमेझॉनवर माहिती. अवेलेबल आहेत ते पुस्तकं. सगळी अमेझॉनवर पुस्तकं माझी available. 4ही पुस्तकं अवेलेबल आहेत. ओके, वा. म्हणजे लोकांना तिथून Amazon वरनं घेता येतील. हो हो. अ, सर चिटणीस सरांच्या बाबतीत म्हणायचं तर दरवर्षी काहीतरी एक वेगळं असं सातत्याने त्यांनी लिखाण केलेलं आहे. सर, तुम्हाला साहित्य रंगाच्या या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं आणि तुमची पुस्तकं कुठे मिळतील याबद्दलही सांगा. मला खूप आजच्या या कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद झाला. आणि निलिमाताईंचं एक वेगळं चित्र आणखीन माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. इतकं सुंदर वक्तृत्व, साहित्यावरचं प्रेम, मला तर असं वाटतं की त्या लेखिकाच असाव्यात. लेखिकाच आहेत त्या. आणि नाही, नाही, चांगला साहित्यिक किंवा चांगला लेखक किंवा चांगला वक्ता कोण, तो जो कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थपूर्ण बोलतो. तेव्हा त्याला शब्द कुठे अडले नाहीत, मोजक्या शब्दामध्ये, अर्थपूर्ण शब्दामध्ये ते किती छान बोलत होत्या. त्यांनी बोलतच राहावं असं वाटत होतं. माझं कौतुक करताय म्हणून नव्हे, पण त्यांची बोलण्याची शैली मला खूप आवडली. आणि माझी पुस्तकं मॅजेस्टिकच्या ह्याच्यामध्ये मिळू शकतात. मॅजेस्टिक माझे एकंदर 45 पुस्तकाचे 14 प्रकाशक आहेत. बरं. आणि मॅजेस्टिकला मिळेल, डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे आहेत, ते पण आता माझी पुस्तकं काढतात सध्या. परचुऱ्यांनी माझी पुस्तकं काढलेली आहेत. तेव्हा आणि बाजारात ही पुस्तकं अनेक आवृत्त्यामध्ये प्रकाशित झालेत. पंखामधले गीत संपले ही 50 वर्षापूर्वी लिहिलेली कादंबरी माझी अशोक कोठावळेंनी 50 वर्षानंतर दुसऱ्या आवृत्तीत प्रकाशित केलेली आहे. अरे वा. तर खूप खूप तुला काय म्हणू उत्तरा धन्यवाद द्यायला पाहिजेत. आणि तू खूप छान काम करतेस. मी तुला कितीतरी वर्ष बघतोय, तुझे कार्यक्रम बघतोय, आणि परमेश्वरांनी तुला अतिशय उत्तम प्रतिभा दिली आहे, आरोग्य दिलेलं आहे, वक्तृत्व दिलेलं आहे. आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे याची मला कल्पना आहे. खरंच खूप धन्यवाद. दोघांचेही मनापासून आभार. आणि दोघांचेही या रविवारी पुस्तकं प्रकाशित होत आहेत, त्यामुळे त्या पुस्तक प्रकाशनासाठी आमच्या दोघींकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी.
धन्यवाद. 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 धन्यवाद.